भगवान बुद्धांचा उपदेश या प्रकारचा आहे की कुशल कर्म करा, म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. आणि अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. भगवान बुद्धांचा या प्रकारचा मौलिक संदेश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे कोणतेही आपलं कर्म जे कायिक आहे, वाचिक आहे आणि मानसिक आहे, या नैतिकतेचा परिणाम जो आहे, म्हणजेच या कर्माचा जो परिणाम आहे, या कर्माचा परिणाम आहे, जगाची नैतिक व्यवस्था ही कशी चांगली होईल, मानवतावाद किंवा मानवजात ही कशी सुखी आणि शांती समाधानाने युक्त होईल, याविषयीचा मौलिक उपदेश तथागतांनी केलेला आहे. आणि ही मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये केलेली आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मांडणी, कारण की कर्म आणि कर्माचा होणारा जो परिणाम आहे, याविषयीची बारीकसी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले की प्रत्येक कर्माचा कशा पद्धतीने परिणाम हा कलेक्टिव्हली पण होत असतो आणि व्यक्तिगत पण होत असतो. आणि म्हणून त्याचे 3 भाग त्यांनी केलेले, की पहिलं जे कर्म त्यांनी सांगितलेले दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, म्हणजे असे कर्म की जे कर्म केल्यानंतर त्याचे फळ तात्काळ प्राप्त होते, तात्काळ फल देणारे कर्म. दुसरं उपपज्ज वेदनीय कर्म, म्हणजे ज्याचा परिणाम हा कालांतराने होतो पण निश्चितपणे होतो, अशा प्रकारचे कर्म. आणि तिसरे कर्म म्हणजे अपरा परिय वेदनीय कर्म, म्हणजेच अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म. तर हे जे काही कर्म आहेत आणि या कर्मांचा जो परिणाम आहे, मुळात कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे कृती. जी कृती आपण शरीराने करतो, जी कृती आपण आपल्या वाणीतून करतो आणि जी कृती आपल्या मनातून आपल्या प्रेरणास्थान बनलेली असते. म्हणून कृती ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाजू आहे. कारण कृती ही चांगली जर असेल, कुशल जर असेल, तर त्याचा निश्चित परिणाम हा व्यक्तीवरती किंवा त्याच्या समुदायावरती, समाजावरती, एकंदरीत या संपूर्ण मनुष्य जातीवरती चांगल्या प्रकारचा येत असतो. परंतु जर कर्म वाईट असेल तर त्याचा वाईट परिणाम देखील सर्वांवरती कलेक्टिव्हली येतो. म्हणजे ही एक प्रकारची मानसिक अवस्था आहे किंवा याला कलेक्टिव्ह सायकोलॉजी देखील म्हटलं जातं. आणि या कलेक्टिव्ह सायकोलॉजीचा म्हणजे प्रत्येक मनुष्य करत असणाऱ्या कर्माचा एक परिणाम जो तात्काळ येतो, किंवा काही कर्मांचा परिणाम हा भविष्य काळामध्ये येतो, आणि काही कर्मांचा परिणाम जो अनिश्चित असतो तो कधीही आपल्यावरती येतो. अशाही पद्धतीचे काही कर्म जे आहेत, त्या कर्माला आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने या निसर्गामध्ये किंवा या मानवसृष्टीमध्ये, या प्राणीसृष्टीमध्ये एक चांगल्या प्रकारचा नैतिक क्रम निर्माण करण्यासाठी किंवा नैतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवान बुद्धांच्या धम्माचं जे मूळ आहे, ते मूळ शीलवान होणे हे आहे, सदाचरणयुक्त होणे हे आहे. शील आणि सदाचरण म्हणजेच काय, तर या समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची परंतु अत्यंत पवित्र अशा प्रकारची नैतिक व्यवस्था तयार करणे ही आहे. तर हे कर्म जे असतं, हे कधी कधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही अशाही प्रकारचे कर्म हे आपल्यावरती होतात. अहोसी कर्मामध्ये ज्या कर्माचा त्याच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही, किंवा जी कर्म अन्य सबळ कारणामुळे कर्मामुळे बाद होतात, त्यांचा समावेश होतो. म्हणजे काही कर्म जे असतात, जसं व्यक्ती अपंग असेल, विकलांग असेल, त्यावेळेस जे कर्माचा परिणाम जो असतो तो अहोसी या स्वरूपात असतो.
आणि त्याचा परिणाम हे केवळ तो व्यक्ती दुबळा आहे किंवा ती कर्म तो करू शकत नाही. त्यामुळे त्या कर्माचा सबळ असं ते कर्म बनत नसल्यामुळे ते बाद होऊन जातात. म्हणजे जर तुम्ही अभिधम्म पिटक जर वाचत असाल तर त्याच्यामध्ये प्रत्येक कर्म हे कसे निर्माण होतात आणि त्या कर्माचा परिणाम हा कसा आपल्यावरती येतो आणि काही जे कर्म असतात जसं कुशल कर्म, अकुशल कर्म आणि अभ्यागत कर्म, म्हणजे जे कर्म आपण अभिव्यक्त नाही करू शकत, जे कर्म आपल्याकडून होत नाही, म्हणजे एक प्रकारची मूढ अवस्थेमध्ये जे कर्म होतं अशा प्रकारच्या कर्मांचा परिणाम हा अहोसी कर्मामध्ये गणला जातो. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भगवान बुद्धांच्या धम्माचा जो नियम आहे म्हणजे कर्म नियम जो आहे तो अनिर्वार्य अशा स्वरूपाचा आहे. आणि अशा प्रकारचे जे सिद्धांत जे बुद्धांनी सांगितलेले आहे, ते सिद्धांत या मानवी जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. कारण बरेचसे लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे लोकांमध्ये कर्माचा विकास होत नाही अशा पद्धतीची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. कारण बरेच लोक आपण पाहतो की ते फक्त बोलतात, परंतु त्यांच्याकडून त्या प्रकारचं कर्म होत नसेल तर ते एक प्रकारचे फक्त एक ज्याला आपण म्हणूया की एक पुस्तकी, ज्याला आपण किडे म्हणतो, अशा पद्धतीची अवस्था ही त्यांची बनली. तर ते पुस्तकच आणि पुस्तकातच ज्ञान इतकं महत्त्वपूर्ण नाही, तर प्रत्यक्ष कुशल कर्म हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे. म्हणून कर्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही, एवढेच काही कर्मसिद्धांतात अभिप्रेत नसते. एवढाच त्याचा अभिप्राय आहे असे मानणे म्हणजे चूक आहे. कधी कधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्याला परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्म नियमाचेच परिणाम आहेत, कारण तोच कर्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वाईट कर्म करत असेल त्याचा परिणाम कधी कधी इतर लोकांनाही भोगावा लागतो. म्हणजे फक्त त्याच व्यक्तीवर त्याचा परिणाम येतो अशातला भाग नाही. म्हणजे बाबासाहेबांनी बुद्धांच्या धम्मातील हा कर्म सिद्धांताची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती स्पष्ट करत असताना हे सांगितले की जगाची नैतिक व्यवस्था किंवा मानवसृष्टीची नैतिक व्यवस्था ही जर सुंदर करायची असेल, ही जर सदाचारयुक्त करायची असेल तर आपल्याला आपले कर्म जे ते सुधारावे लागतील. आणि जर आपले कर्म सुधारले त्याचा परिणाम इतरांवरती चांगला होतील. जर आपले कर्म सुधारले नाही तर इतरांवरती त्याचे वाईट परिणाम होतात आणि समाज अनैतिक बनत जातो. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर जसं जसं लोक धम्मापासून पलायन करत आहेत तसे तसे लोकांचे जे कर्म आहेत हे अनैतिक स्वरूपामध्ये वाढत आहे आणि त्याला पाठबळ देण्याचं काम हे अनेक लोक आपल्याला करत असताना पाहायला मिळते. कारण की समाजामध्ये एक अशा प्रकारची अनैतिकता आहे आणि या अनैतिकतेला वारंवार लोक पाठिंबा देत असताना तो व्यक्तीला ते प्रोत्साहन देतात आणि त्यातून अनैतिक कर्म घडतात आणि समाज त्या पद्धतीने उभा राहतो, लोक त्या पद्धतीने बनली जातात. म्हणून लोकांना योग्य पद्धतीने जर आपल्याला घडवायचं असेल तर आपल्यातील नैतिक कर्मांची अभिवृद्धी ही आपण करणे खूप गरजेचं आहे. आणि ही नैतिक कर्म म्हणजेच काय, कुशल कर्म. आणि कुशल कर्म जितकी आपण करू तितका त्याचा परिणाम सर्व व्यापकता समाजामध्ये चांगल्या प्रकारच्या गोष्टी निर्माण करण्यासाठी किंवा त्या गोष्टींची वृद्धी करण्यासाठी होत राहील. परंतु ही सगळी नैतिक व्यवस्था ही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ही नैतिक व्यवस्था ही आपल्या कर्मावरती अवलंबून आहे हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कर्म सुधारणे, कर्म आणि कर्माचा परिणाम हे लक्षात घेणे हे खूप आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीने आपण आपल्या प्रत्येक जीवनामध्ये म्हणजे आपल्या प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक क्षणामध्ये शुभ कर्म करणे, कुशल कर्म करणे, शोभनीय कर्म करणे गरजेचे आहे. इतकंच या निमित्ताने आपण लक्षात घेतलं तर निश्चितपणे कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे म्हणजे धम्म आहे हे आपल्या लक्षात येईल.